विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवादन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासावरचे महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थ्यांना बघणार आहोत. लक्षात घ्या, ज्या येणाऱ्या अपकमिंग एक्झाम आहेत, जसं भूमी अभिलेख परीक्षा, तसंच तलाठी भरती 2022, तसेच इतरही परीक्षा ज्यांमध्ये इतिहास हा टॉपिक मुख्यत्वे विचारला जातो, त्या सर्वांसाठी विद्यार्थ्यांनो आजचा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 प्रश्न विद्यार्थ्यांनो कव्हर केले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारल्यानंतर आपण प्रश्नाचं उत्तराचं विद्यार्थ्यांनो गेस करायचं आहे आणि ॲट द एंड 30 प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आलेत हे विद्यार्थ्यांना आपण नक्की कमेंट करायचं आहे. व्हिडिओ चालू असताना ज्या गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतील विद्यार्थ्यांनो, त्या गोष्टी लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, राजा राममोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे? आपले ऑप्शन आहेत आर्य समाज, थिओसॉफिकल सोसायटी, रामकृष्ण मिशन की ब्राह्मो समाज. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. राजा राममोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ड, ब्राह्मो समाज. आणि हा प्रश्न विद्यार्थ्यांनो मागील परीक्षेत विचारलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, खालीलपैकी कोणता दिवस अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे? 14 जुलै, 14 जानेवारी, 14 ऑगस्ट की 4 जुलै. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. खालीलपैकी कोणता दिवस हा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं जे योग्य आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ड, 4 जुलै. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? 1915, 1916, 1917 की विद्यार्थ्यांनो 1918. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. आणि जेवढेही 30 प्रश्न आहेत विद्यार्थ्यांनो, ते व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आपण इन्क्लूड केले आहे. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करा. महात्मा गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केलेला आहे? लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1917. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, मौलाना अबुल कलाम आझाद की डॉक्टर राजेंद्र प्रसाद. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी, मौलाना अबुल कलाम आझाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, वंदे मातरम हे गीत डॅश यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आलेलं आहे. आपले ऑप्शन आहेत रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चॅटर्जी, शरदचंद्र की मोहम्मद इक्बाल. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करा. वंदे मातरम हे गीत डॅश यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आलेलं आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ब, बंकिमचंद्र चॅटर्जी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, 1905 मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली, या फाळणीस कोण जबाबदार होते? आपले ऑप्शन आहेत लॉर्ड कर्झन, जनरल डायर, लॉर्ड रिपन की लॉर्ड डलहौसी. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. 1905 मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली, या फाळणीस कोण जबाबदार होते? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक अ, लॉर्ड कर्झन. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला? आपले ऑप्शन आहेत 1961, 1947, 1951 की 1971. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करा. कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला आहे? लक्षात घ्या, थोडं इंटरेस्टिंग आहे. भारताला स्वातंत्र्य 1947ला मिळालं, परंतु गोवा जो प्रांत होता विद्यार्थ्यांनो, तो पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. तर 1961 मध्ये विद्यार्थ्यांनो गोवाला पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8 बघूयात. खालीलपैकी कोणता मुघल सम्राट शेवटचा आहे? आपले ऑप्शन आहेत अकबर, बाबर, जहांगीर की औरंगजेब. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. खालीलपैकी कोणता मुघल सम्राट शेवटचा आहे? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, औरंगजेब. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, सन 1857चा उठाव म्हणजे शिपाईची भाऊगर्दी होय असे कोण म्हणाले? आपले ऑप्शन आहेत प्रा. नर फाटक, आर.सी. मुजुमदार, स्वातंत्र्यवीर सावरकर की ऑप्शन ड, डॉक्टर सेन. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. सन 1857चा उठाव म्हणजे शिपाईची भाऊगर्दी होय असे कोण म्हणाले? तर लक्षात घ्या, जे ऑप्शन क्रमांक अ आहे, प्राध्यापक नर फाटक हे विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, पूर्ण आंदोलनचा नारा कोणी दिला होता? आपले ऑप्शन आहेत जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया,
दीनदयाल उपाध्याय की ऑप्शन ड महात्मा गांधी. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. पूर्ण आंदोलनाचा नारा कोणी दिला होता? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक अ जयप्रकाश नारायण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, गिल्टी मेन ऑफ इंडियाज पार्टिशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मौलाना आझाद, राम मनोहर लोहिया, इंदिरा गांधी की दीनदयाल उपाध्याय. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. गिल्टी मेन ऑफ इंडियाज पार्टिशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ब राम मनोहर लोहिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, माउंट बॅटन योजना कशाशी संबंधित आहे? आपले ऑप्शन आहेत भारत श्रीलंका शांती करार, भारत पाकिस्तान फाळणी, भारत पाकिस्तान जलविवाद की भारत बांगलादेश फाळणी. विद्यार्थी मित्रांनो, सोपा प्रश्न आहे. माउंट बॅटन योजना कशाशी संबंधित आहे? तर लक्षात घ्या, जी भारत पाकिस्तानची जी फाळणी झाली होती विद्यार्थ्यांनो, त्याच्याशी ही रिलेटेड आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, मुक्क नायक या पाक्षिकाचे संपादक कोण होते? आपले ऑप्शन आहेत लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की सुभाषचंद्र बोस. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करा. मूकनायक या पाक्षिकाचे संपादक कोण होते? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना 1905 मध्ये कोणी केली? आपले ऑप्शन आहेत महात्मा गांधी, महर्षी कर्वे, नामदार गोखले की ऑप्शन ड डॉक्टर आंबेडकर. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना 1905 मध्ये कोणी केलेली आहे? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक क नामदार गोखले हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, थोडाही उपयुक्त वाटत असेल, तर विद्यार्थ्यांनो नक्की व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केलेली आहेत? आपले ऑप्शन आहेत श्रीपाद डांगे, भगतसिंह, त्यानंतर सुरेश सेन की खुदीराम बोस. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केलेली आहे? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ब भगतसिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16, सातवाहनांची राजधानी कोणती होती? आपले ऑप्शन आहेत मगध, प्रतिष्ठान, हम्पी की बदामी. विद्यार्थ्यांनो, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. सातवाहनांची राजधानी कोणती होती? मगध, प्रतिष्ठान, हम्पी की बदामी. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ब प्रतिष्ठान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणती सेना उभारून हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर लक्षात घ्या, आपल्याकडे ऑप्शन आहेत तुफानी सेना, वानर सेना, आझाद हिंद सेना की मावळ्यांची सेना. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिलेलं आहे? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ तुफानी सेना. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, सातारा येथे सैनिक स्कूलची स्थापना झाली तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? आपले ऑप्शन आहे सरदार स्वर्णसिंग, व्ही के कृष्ण मेनन, बाबू जगजीवनराम की ऑप्शन ड जॉर्ज फर्नांडिस. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. सातारा येथे सैनिक स्कूलची स्थापना झाली तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ब व्ही के कृष्ण मेनन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान यांनी जून 1948 पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा दिली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी प्रश्न आहे. ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान डॅडॅश यांनी जून 1948 पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केलेली होती. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब क्लेमेंट ॲटली. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, आगा खान यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 1928 मध्ये डॅडॅश येथे भरलेल्या मुस्लिम लीगच्या खास अधिवेशनात बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी त्यांचे प्रसिद्ध 14 मुद्दे मांडले होते. आपले ऑप्शन आहेत लाहोर, दिल्ली, कराची की लखनौ. विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. आगा खान यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 1928 मध्ये कोठे भरलेल्या मुस्लिम लीगच्या खास अधिवेशनात बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी सुप्रसिद्ध 14 मुद्दे मांडले होते. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ब दिल्ली हे या प्रश्नाचं
योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21. अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील हे जे 5 नियम आहेत ते कोणी सांगितलेले आहेत? आपले ऑप्शन आहेत महावीर, गौतम बुद्ध, सम्राट अशोक की ऑप्शन गुरु नानक. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील म्हणजे जे 5 नियम आहेत ते कोणी सांगितलेले आहेत? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ब गौतम बुद्ध हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22. 28 सप्टेंबर 1953 रोजी डॅश करार करण्यात आला होता. आपले ऑप्शन आहेत पुणे करार, अकोला करार, नागपूर करार की सोलापूर करार. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. 28 सप्टेंबर 1953 रोजी कोणता करार करण्यात आला होता? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नागपूर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23 बघूयात. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावेळी डॅश या केंद्रीय अर्थमंत्र्याने राजीनामा दिला होता. आपले ऑप्शन आहेत चिंतामणराव देशमुख, गोविंद वल्लभ पंत, मोरारजी देसाई की जीवराज मेहता. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावेळी कोणत्या केंद्रीय अर्थमंत्र्याने राजीनामा दिलेला होता? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक अ चिंतामणराव देशमुख. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24. फ्रेंच राजक्रांतीचा डॅश हा उद्गाता मानला जातो. आपले ऑप्शन आहेत रुसो, व्होल्टेयर, मॉन्टेस्क्यू की गॉरी बोल्डी. विद्यार्थ्यांना अंदाज व्यक्त करायचा आहे. फ्रेंच राजक्रांतीचा उद्गाता म्हणून कोणाला मानण्यात येते? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक अ रुसो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25. डॅश हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. आपले ऑप्शन आहेत गौतमीपुत्र सातकर्णी, सातकर्णी प्रथम, सिमुक की ऑप्शन डी हाल. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. डॅश हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक क सिमुक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 26. हिंदूवरील जिझिया कर कोणत्या सम्राटाने रद्द केलेला होता? आपले ऑप्शन आहेत सम्राट अकबर, सम्राट जहांगीर, सम्राट औरंगजेब की सम्राट शहाजहान. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. हिंदूवरील जिझिया कर कोणत्या सम्राटाने रद्द केलेला होता? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक अ सम्राट अकबर हे या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 27 बघतोय. सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्यांनी इंग्रजांच्या तैनाती फौजेचा करार केलेला आहे? सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्यांनी इंग्रजांच्या तैनाती फौजेचा करार केलेला आहे? आपले ऑप्शन आहेत माधवराव, रघुनाथराव, दुसरा बाजीराव की ऑप्शन ड यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक क दुसरा बाजीराव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 28. गणेश वासुदेव जोशी यांना डॅश या टोपण नावाने ओळखले जाते. राव बहादूर, सेनापती, सार्वजनिक काका की ऑप्शन ड भाऊसाहेब. विद्यार्थी मित्रांनो, आपण अंदाज व्यक्त करू शकतात. गणेश वासुदेव जोशी यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक क सार्वजनिक काका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 29. केसरी या वृत्तपत्राचे डॅश हे पहिले संपादक होते. आपले ऑप्शन आहेत विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर की ऑप्शन ड लोकमान्य टिळक. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. केसरी या वृत्तपत्राचे डॅश हे पहिले संपादक होते. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक क गोपाळ गणेश आगरकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 30 आणि आजच्या व्हिडिओतील सर्वात विद्यार्थ्यांनो शेवटचा प्रश्न आहे. आराम हराम हे घोषवाक्य कोणाचे आहे? आपले ऑप्शन आहेत पंडित नेहरू, इंदिरा गांधी, महात्मा गांधी की ऑप्शन ड सुभाषचंद्र बोस. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. आराम हराम हे घोषवाक्य कोणाचे आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक अ पंडित नेहरू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 30 प्रश्न एकूण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत आणि 30 पैकी आपले किती प्रश्न बरोबर आलेत विद्यार्थी मित्रांनो खाली नक्की आपण कमेंट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न आहे. सातारा येथे सैनिक स्कूलची स्थापना झाली तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? आपले ऑप्शन आहेत सरदार स्वरणसिंग, विखे कृष्ण मेनन, बाबू जगजीवनराम की जॉर्ज फर्नांडिस. विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न याच व्हिडिओतील आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर सर्वांना यायला हवं. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत नाही म्हणजे तुम्ही व्हिडिओ मन लावून बघितला नाही हे यावरून सिद्ध होतं. त्यामुळे
ज्याही गोष्टी तुम्हाला नवीन असतात त्या विद्यार्थ्यांनो गोष्टी नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. एक गोष्ट 4 वेळेस ऐकण्यापेक्षा एकदा जर लिहिली तर ती जास्त इफेक्टिव्ह असते, हे लक्षात ठेवा. तसंच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक करायचा आहे, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर विद्यार्थ्यांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच चालू घडामोडीचा जर तुम्हाला सराव करायचा असेल तर लक्षात घ्या, आपलं जे करंट अफेअर्स मराठी आहे या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. कारण की या चॅनलवर आपण डेली बेसिसवर करंट अफेअर्सचे क्वेश्चन अपडेट करत असतो. आत्तापर्यंत 500+ प्रश्न विद्यार्थ्यांनो आपण या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केले आहेत. तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थी मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे प्रयत्न करा. लक्षात घ्या, तुम्हाला यश नक्कीच भेटणार आहे. आणि सकाळी उठल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम येणारे व्हिडिओ आपण बघायचे आहेत. इम्पॉर्टंट गोष्टी नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. ह्या 2 गोष्टी केल्यानंतर दिवसभराचं विद्यार्थ्यांनो प्लॅनिंग करायचं आहे. कोणता सब्जेक्ट तुम्हाला कव्हर करायचा आहे, थेरी पार्ट रीड करायचा आहे की तुम्हाला MCQ प्रॅक्टिस करायची आहे. जर तुम्हाला एखाद्या टॉपिकची जर MCQ प्रॅक्टिस करायची असेल तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण डिफरंट प्लेलिस्ट तयार केल्या आहेत. मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, त्यानंतर प्रशासकीय विभाग अशा डिफरंट प्लेलिस्ट आहेत. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्नांचा सराव करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो एखाद्या टॉपिकवर जर आपणास व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्की खाली कमेंट करा. त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच विद्यार्थ्यांनो प्रयत्न करेन. आजचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक बघितला याकरिता मी आपला ऋणी आहे. नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.